एकीकडे राज्य शासन प्रदूषण मुक्ती आणि इंधन बचतीच्या इलेक्ट्रिक बस सेवा मोठ्या उत्साहात सुरू करत आहे, मात्र दुसरीकडे एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे या बसेस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दापोलीवरून खेड, मांडव, महाड, स्वारगेट मार्गे चिंचवडसाठी सुटणारी नवीन इलेक्ट्रिक बस आज चार्जिंग अभावी तासनतास रखडली। निर्धारित वेळेपेक्षा तब्बल 3.5 ते 4 तास ही बस स्थानकातच उभी राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3:30 वाजता सुटणारी ही इलेक्ट्रिक बस संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत दापोली स्थानकातून हललीच नव्हती। बस का सुटत नाही अशी विचारणा केली असता बस चार्जिंग नाही असे उडवाउडीचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलं। केवळ एकच नाही तर याच मार्गावरील दुसरी एक बसही चार्जिंग अभावी खोळंबून पडली होती। अखेर 6:45च्या सुमारास ही बस कशीबशी रवाना करण्यात आली। या बसमध्ये लांबचा प्रवास करणारे अनेक प्रवासी होते। काही प्रवाशांना पुण्यातून पुढे विमानाने प्रवास करायचा होता। बस वेळेत सुटेल या आशेने असलेल्या प्रवाशांनी जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा 5 वाजता सुटेल, आता सुटेल अशी खोटी आश्वासनं देऊन वेळ मारून देण्यात आली। प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचे पुढचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती। एसटी प्रशासनाचा मुजोरपणा एवढ्यावरच थांबला नाही। संतापलेल्या प्रवाशांनी जेव्हा आम्हाला प्रवास करायचा नाही, आमचे बुकिंग कॅन्सल करून पैसे परत द्या अशी मागणी केली, तेव्हा प्रशासनाने पैसे रिटर्न देण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही असे सांगत हात वर केले। प्रवासी हक्कांची उघड पायमल्ली करत अधिकारी नीट बोलण्यासाठी तयार नव्हते। वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करूनही या समस्येवर साफ दुर्लक्ष करण्यात आलं। शासनाने इंधन बचतीचा निर्णय घेतला ते ठीक आहे, पण चार्जिंग स्टेशन आणि बसेसच्या देखभालीचं काय? प्रवाशांना वेठीस धरून कसली आले पर्यावरणपूरक सेवा असा संतप्त सवाल जनता विचारते। या गंभीर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राज्याच्या जबाबदार नेत्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे। एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे शासनाची नाहक बदनामी होत असून प्रवाशांना मानसिक त्रास देणाऱ्या आणि उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता जनतेमधून होत आहे।